आषाढी एकादशी निमित्त राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आता खरं तर पंढरपूरकडे जे वारकरी आहे त्यांचं प्रस्थान झालेलं आहे। आज खरं तर विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी भक्त असतील हे विठुरायाच्या मंदिराकडे गेलेले आहे। आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील आरंगाव या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी आपण बघू शकतो की अत्यंत आकर्षक अशी विठुरायाची एक रांगोळीची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। तसंच या ठिकाणी मंदिराच्या प्रवेशद्वारावरती आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आपण बघू शकतो की मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये खरं तर आज सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी बघितलं आपण तर मोठ्या संख्येने महिला असतील, पुरुष मंडळी असतील या ठिकाणी पारायणाला बसलेले आहेत। या ठिकाणी मोठ्या संख्येने खरं तर आता विठुरायाच्या दर्शनासाठी नागरिक असतील, भक्त असतील हे जमा झालेले आहे। चला तर मग या मंदिर प्रशासनाकडून एकंदरीत हे आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन कसं असणार आहे ते जाणून घेऊया। पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी। महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर। त्यापूर्वी आपण इथं बघू शकतो की मोठ्या संख्येने विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेले वारकरी असतील, भक्त असतील हे पांडुरंगाच्या दर्शनासाठी आता मंदिरामध्ये जमा झालेले दिसत आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला भगिनी ज्या आहेत त्या पारायणाला देखील बसलेल्या आहेत। आपण बघू शकतो की सकाळपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली आहे। आता या ठिकाणी पारायण सुरू होणार आहे। मात्र तसंच याचबरोबर जे वारकरी आलेले आहेत, जे भक्त आलेले आहेत, जे दर्शनाला भाविक आलेले आहेत त्यांच्या एक मोठ्या प्रमाणावर उत्साह या माध्यमातून खऱ्या अर्थाने दिसून येत आहे। तर याच मंदिराचे जे आख्यायिका आहे त्यास काय आहे ती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही मंदिराचे अध्यक्ष अधिकारी आहेत त्यांची चर्चा करूयात। दादा, या नेमकं एकंदरीत त्या मंदिराची आख्यायिका काय सांगितली जाते? मंदिराची आख्यायिका आरंगाव हे आमच्या नगर शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर असणारे हे गाव आहे आणि पंढरपूरला एकादशीला पांडुरंग येतात तर द्वादशीला आरंगावला पांडुरंग हे उपास सोडण्याकरता येत असतात। आरंगावच्या या पावनभूमीमध्ये द्वादशी निमित्त मोठा असा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजन केलेला असतं। तरी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांकरता आम्ही सर्व लाईनिंगची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त, CCTV कॅमेऱ्यामध्ये सर्व यात्रा कमिटीने हे येणाऱ्या भाविकांची फुटेज घेतले जातील। कुठल्याही प्रकारची चोरी त्याच्यापासून हे सावधान राहण्याकरता यात्रा कमिटीने मोठ्या प्रकारे बंदोबस्ताची व्यवस्था केलेली आहे आणि कमीत कमी 25 ते 30 हजार भाविक द्वादशीला येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात। रथ आरंगावमधून पूर्ण गावामध्ये 3 वाजता रथ मिरवणुकीचा कार्यक्रम हा मोठ्या जल्लोषमध्ये ग्रामस्थ करतात। आणि खरं तर देवस्थानाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत। एकंदरीत या मंदिराची आख्यायिका सांगितली जाते। पंढरपूरचे पांडुरंग आहे, पांडुरंग या ठिकाणी जेवायला आलेले होते। नेमकं काय त्या आख्यायिका आहे, काय नेमका इतिहास आहे? तो इतिहास असा आहे की पूर्वी 2-3 पिढ्या, आमची 3री किंवा 4थी पिढी असेल तेव्हापासून आमचे पूर्वज सांगतात की देव साक्षात इथं पांडुरंग बळजबरी महाराजांना भेटण्यासाठी आले होते। त्यांचं वय खूप झालं होतं व स्वतः देवांनी त्यांना स्वतः पहाटे स्वप्नात येऊन की साक्षात त्यांना हे सांगितलं की बाबा तुम्ही आरंगावमध्ये, हे पूर्वी या गावाचं नाव अरण्येश्वर होतं, या गावामध्ये तुम्ही समाधी घ्या। तर बळजबरी महाराजांनी या गावामध्ये समाधी घेऊन इथं साक्षात देव भेटायला येतात व बळजबरी महाराजांना पांडुरंगांनी भेटण्याच्या वेळी शब्द दिलेला होता की बाबा मी प्रत्येक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीला, एकादशीला मी पंढरपूरमध्ये असेल, दुसऱ्या दिवशी द्वादशीला आरंगावमध्ये असेल। तेव्हापासून या आरंगावला धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाते। तर वारकऱ्यांची आषाढी एकादशी म्हणजे दिवाळी दसरा आणि त्याच आज तो दिवस आज उजाडलेला आहे। वारकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी विठुरायाच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि मोठा उत्साह त्यांच्यामध्ये दिसून येतोय। प्रवीण सुरवसे, लेट्सअप मराठी, अहिल्यानगर। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी।
नाही, सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.